नमस्कार मित्रांनो मित्रांनो आचारसंहिता लागली. आता ज्या माता भगिनींना पैसे मिळाले नाहीत त्यांचे काय होणार? त्यांना आता पैसे कधी मिळतील? कारण आता 15 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपासून आचारसंहिता लागू झाली आहे आणि आता निवडणुका देखील घोषित करण्यात आल्या आहेत. आणि आता आचारसंहिता असताना कोणतेही सरकारी काम किंवा कोणतीही सरकारी योजना राबविता येत नाही किंवा त्या योजनांचे पैसे सरकार आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे ज्या माता भगिनींना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे तसेच गॅस सिलेंडरचे पैसे आले नसतील त्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहेत की आता आम्हाला पैसे कधी येतील की नाही? ज्यांनी नवीन अर्ज केला आहे त्यांना पैसे कधी मिळतील? दिवाळी बोनस जो काही हप्त्यांव्यतिरिक्त शासनाकडून जाहीर करण्यात आला होता तो आता महिलांना कधी मिळेल? आमच्या खात्यावर कोणतेही पैसे जमा झाले नाहीत असे एक ना अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये घर करून बसले आहेत. माझ्या मैत्रिणींना पैसे आले, आमच्या शेजारी पैसे आले, पण माझे पैसे आले नाहीत. अशा अनेक बहिणी असतील की ज्यांच्या आजूबाजूच्या लाडक्या बहिणींना पैसे आले असतील परंतु त्यांना आले नसतील किंवा त्यांना 1 किंवा 2 हप्त्यांचे पैसेही आले असतील परंतु बाकीचे पैसे त्यांना मिळाले नसतील. अर्ज करायच्या बाकी असलेल्या काही महिलांनी 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरला अर्ज केले आहेत. ज्यांचे अर्ज अजून पेंडिंग असतील मग त्यांना पैसे कधी मिळतील? कारण आता आचारसंहिता लागू झाली आहे आणि या दरम्यान सरकार काही करू शकत नाही. मग अशात अर्ज कसे मंजूर होतील असे देखील प्रश्न महिलांना पडले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना 4,500 रुपये मिळाले असतील, काही महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील, काही महिलांना 7,500 रुपये आले असतील, काही महिलांना पैसेच आले नसतील. तर आता अशा बहिणींना त्यांचे राहिलेले हप्त्यांचे पैसे कधी मिळतील? तसेच दिवाळी बोनस हा कधी मिळेल? तर आता ज्यांना 4,500 रुपये आले आहेत, ज्यांना 3,000 रुपये आले आहेत, ज्यांना 7,500 रुपये आले असतील तर त्यांचे बाकीचे पैसे हे कधी येतील? कारण की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 1,500 रुपयांचे एकूण 5 हप्ते देण्यात आले आहेत. म्हणजेच 7,500 रुपये प्रत्येक पात्र महिलांना आतापर्यंत म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत मिळालेले आहेत. सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील बऱ्याचशा महिलांना 830 रुपये जमा झाले आहेत. तर काही अशा देखील महिला आहेत की ज्यांना 7,500 रुपये मिळाले आहेत परंतु मोफत गॅसचे पैसे त्यांना अजून आले नाहीत. मग आता अशा राहिलेल्या महिलांना त्यांचे लाडकी बहीण योजनेचे राहिलेले हप्ते कधी मिळतील आणि मोफत गॅसचे अनुदान कधी मिळेल? तसेच दिवाळीचा बोनस कधी मिळेल? कारण आता तर आचारसंहिता लागू झाली आहे. मग पैसे मिळतील की नाही? तर माता भगिनींनो, काळजी करू नका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तुम्हाला आता पैसे मिळतील की नाही किंवा मिळतील तर कधी मिळतील? ज्यांनी आता नवीन अर्ज केले आहेत त्यांना पैसे कधी मिळतील आणि किती मिळतील याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील आणि 100% हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व माता भगिनींना आनंदच होणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, जसे की आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 15 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आणि आचारसंहिता चालू असताना सरकार कोणतीच योजना राबवू शकत नाही, कारण तो एक प्रचार समजला जातो. म्हणून आचारसंहिता सुरू असेपर्यंत शासनाकडून काहीच केले जात नाही. मग आता लाडक्या बहिणींना त्यांचे राहिलेले पैसे कसे मिळतील? कारण शासनाकडून सांगण्यात आले होते की दिवाळी आधी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे आम्ही देऊ, जेणेकरून लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होईल आणि आनंदाने देखील जाईल. मग आता ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांची दिवाळी कशी गोड होईल? काहींना तर 1 रुपया देखील मिळालेला नाहीये. मग त्यांची दिवाळी कशा प्रकारे गोड होईल? कारण की आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बहिणींनी कमेंट्स करून सांगितले आहे की आम्हाला अजून या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत. काही बहिणींना 1 रुपया देखील मिळालेला नाहीये, तर काही बहिणींना फक्त 3,000 रुपये आले आहेत. तसेच काही माता भगिनींना फक्त 4,500 रुपये आले आहेत, त्यांचे बाकीचे पैसे आले नाहीत. अशा प्रकारच्या भरपूर कमेंट्स महिलांकडून येत आहेत. मग आता या महिलांना पैसे कसे मिळतील? कारण की आता राज्यात तर आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यावर शासनाकडून पैसे मिळतील की नाही अशी शंका महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. तर आता माता भगिनींनो, काहीही काळजी करू नका. तुमची दिवाळी आनंदानेच जाणार आहे आणि गोडही होणार आहे, कारण की तुम्हाला पैसे मिळणार आहेत. होय मित्रांनो, आचारसंहिता जरी सुरू असली तरी देखील तुमचे राहिलेले सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्या बहिणींनी नवीन अर्ज केले आहेत त्यांचेही अर्ज मंजूर होतील आणि त्यांनाही पैसे मिळतील. जेवढ्या पण माता भगिनी अशा असतील की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नाहीत, त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले आहेत, त्यांचे बँक खाते देखील त्यांच्या आधार सोबत लिंक आहे, परंतु तरी देखील त्यांना पैसे आले नाहीत,
तर अशा माता भगिनींनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. असे सुद्धा समजू नका की आचारसंहिता सुरू झाली मग आता आम्हाला पैसे मिळणार नाहीत, परंतु अशा सर्व महिलांना पैसे हे मिळणार आहेत. आचारसंहिता जरी सुरू असली तरी तुमचे राहिलेले सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आणि ज्या बहिणींनी नवीन अर्ज केले असतील त्यांचे अर्ज देखील मंजूर होतील आणि त्यांना देखील पैसे मिळतील. कारण की बहिणींनो, लक्षात घ्या की ज्या महिला भगिनींनी 15 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व माता भगिनींना पैसे हे मिळणार आहेत आणि ते सुद्धा दिवाळीच्या आधीच मिळणार आहेत. जुलैमध्ये अर्ज केला असेल, ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल किंवा मग आता 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचे पैसे अजून येणे बाकी असेल तर आता अशा सर्व माता भगिनींना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळणार आहेत. का? कारण की जरी आचारसंहिता लागू झालेली आहे परंतु आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर जे काही सरकारने निर्णय घेतले आहेत, ज्या काही घोषणा केलेल्या आहेत तर त्या सर्व निर्णयांची, त्या सर्व घोषणांची अंमलबजावणी केली जाते. निवडणूक आयोग या निर्णयांना सूट देत असते कारण की अगोदर ते निर्णय घेण्यात आलेले असतात आणि त्यांची पूर्तता देखील करावी लागते. त्यामुळेच सरकारने बरोबर 15 ऑक्टोबर ही तारीख फॉर्म भरण्यासाठी निश्चित केली होती. कारण की 15 ऑक्टोबरनंतर शासनाला कुठल्याही प्रकारचे काम हे करता आले नसते. त्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत राहिलेल्या महिलांनी फॉर्म भरून घ्यावे अशा प्रकारे या ठिकाणी मुदत देखील देण्यात आली होती. आणि ज्या महिलांनी 15 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म हे भरलेले आहेत, म्हणजे जुलैपासून तर 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले असतील आणि त्यांना पैसे आले नसतील तर अशा सर्व महिलांना पैसे हे येणार आहेत. कारण की त्यांना पैसे देण्याबाबतचा निर्णय हा आचारसंहिता लागू झाल्याच्या अगोदरच घेण्यात आलेला होता. त्यामुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी आचारसंहिता जरी सुरू असली तरी देखील करावी लागते आणि यासाठी निवडणूक आयोगामार्फत देखील सूट दिली जाते. त्यामुळे अशा जेवढ्या पण महिला असतील की ज्यांनी जुलै ते 15 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म हे भरलेले असतील आणि अजूनपर्यंत त्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे हे मिळाले नसतील किंवा काही महिलांना बाकी हप्ते मिळाले असतील आणि काही हप्ते राहिले असतील तर अशा सर्व महिलांना आता या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत. कुठल्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नये. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणारे मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार आहेत आणि सोबतच दिवाळीचा बोनस देखील काही ठराविक महिलांना मिळणार आहे. कारण की याबाबतची घोषणा देखील शासनाकडून आधीच झालेली होती. आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच याबाबतचा निर्णय देखील शासनाकडून घेण्यात आला होता. म्हणून या निर्णयाची पूर्तता देखील आता लगेच होणार आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेने काळजी करू नये. ज्यांना पैसे आले नसतील किंवा ज्यांना अगोदर काही हप्ते मिळाले असतील, बाकीचे हप्ते मिळाले नसतील, अशा सर्व महिलांना आता सर्व पैसे मिळणार आहेत आणि तुमची देखील दिवाळी गोड होणार आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेने काळजी करू नये. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आचारसंहिता लागली जरी असली तरी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जे काही शासनाकडून निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाची देखील मान्यता असते. त्यामुळे राहिलेल्या महिलांना आचारसंहिता लागू असली तरी देखील पैसे हे मिळणार आहेत. तसेच सोबत तुम्हाला जर गॅसची सबसिडी मिळाली नसेल तर ती देखील तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तसेच मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबाबतची माहिती होईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.